झी 24 तास एक पाऊल पुढे. घालील लोटांगण हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलंय. या नाटकात 12 बच्चन आणि 1 बोल बच्चन आहेत. चला बघूया काय प्रकार आहे ते. ओळखलत मला? हो. कोण मी? आपण बाई आहात. अय्या, महाराजांनी ओळखलं. मी बाई. घालील लोटांगण ज्ञानेश महाराव लिखित हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झालंय. नव्या अंदाजात नव्या रूपात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. त्यांचे मिस्टर दौऱ्यावर असतात. अय्या, महाराजांनी अगदी बरोबर ओळखलं. माझे मिस्टर दौऱ्यावर असतात ते. पण महाराज दौऱ्यावरून आले तरी त्यांचं माझ्याकडे लक्षच नसतं. त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं. अगदी बरोबर ओळखलं. 12 बच्चन आणि 1 बोल बच्चन अशी टॅगलाईन असलेल्या या नाटकातून अंधश्रद्धेवर भाष्य करण्यात आलंय. अशा राजकारणांना पेचा हात पकडावं लागतं. पण आम्ही हा पेच स्वतःसाठी नाही तर लोकांच्या जनतेच्या हितासाठी टाकतो. पण त्यासाठी प्रत्येक वेळेला प्राण पणाला लावायची भाषा कशासाठी? दुसरं काय आहे माझ्याकडे? न सत्ता न संपत्ती. प्राण तेवढा आहे तोच लावतो पणाला. आणि समजा कदाच मी गेलो तर कोण आहे रडायला? लग्न नाही झालं लग्नाचं बोललो. अहो पण भाऊ बहीण. बुवाबाजीवर घणाघाती प्रहार या नाटकातून करण्यात आलाय. दिग्दर्शक दशरथ हातीसकर यांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचा निर्णय का घेतला त्यांच्याचकडून जाणून घेऊया. तुम्ही माझी मुलाखत घेताय की मला सल्ला देताय? काय बोलताय? सेट डिझाईन जशी ज्ञानेश महारावांनी सुरुवातीला जे केलं होतं नेपथ्य, मलाही त्यामध्ये काही स्वतःला बदल करावा असं वाटलं नाही. फक्त जे आर्टिस्ट मी माझ्या पद्धतीने फिरवलेले आहेत. तिथे मी 2 आर्टिस्ट वाढवले. म्हणजे ज्ञानेश महारावांच्या म्हणजे त्यांची परमिशन घेऊन मी ते 2 आर्टिस्ट वाढवलेत आणि त्यांचा विषय पूर्णपणे लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना 100% आवडणार. निखळ कॉमेडी आहे. म्हणजे स्वतःमध्येच कुठेतरी जो अविश्वास असतो तो इथे आल्यावर त्यांना वाटेल अरे असं आहे. म्हणजे विचार करायला लागतील लोक या गोष्टीचा. काही लोकांचा ढोंगीपणा वाढत चालतो. कोणाचा? यांचा? नाही, बुवा लोकांचा. मग ठीक आहे. हो या ठीक आहे. गटाराचं झाकण उघडल्यानंतर झुरळांची झुंड बाहेर पडते ना, तसंच गेल्या 10-20 वर्षात सद्गुरू बुवांची फौज या देशात निर्माण झाली. ती देखील या विज्ञानाच्या युगात आपण देवलोकी. मी सावंडीचा कॅरेक्टर करतो. म्हणजे आम्ही चौघं एकत्रच असतो आणि आम्ही ठरवतो की आता एक आपल्याला सत्संग ओपन करायचा आहे. आणि जे आता हल्ली चाललंय की बुवाबाजीचं प्रकरण, त्या प्रकरणातनं आपण लोकांना एकत्र आणायचं आणि आपले चमत्कार दाखवायचे आणि लोकांना त्यात गुंतवायचं आणि त्यातनं पैसा कमवायचा असा आमचा आहे. या वस्तूंसोबत उदी मोफत आहे. आता प्रेक्षकांनाच विचारूयात त्यांना हे नाटक कसं वाटलं. अहो मला आहे ना शांत झोपच येत नाही हो. माझं डोकं नुसतं भणभणत राहत. का बायको बाहेर गेली? हे बघा, एक चमचाभर केला, उदी मिसळा, कपाळाला लावा, बरं वाटेल. जय हो, जय हो. नाटक खरोखर खूप छान म्हणण्यापेक्षा ना अनुभव म्हणून एक अभ्यास वृत्तीने बघितलं तर आजच्या तरुण पिढीला सध्या जी हे चालले बेकारी आणि याच्यामुळे तरुण पिढी खूप विखुरली जाते. भांबाव त्यांनी इकडे तिकडे धावून म्हणजे बुवाबाजी, या देवाकडे जा त्या देवाकडे जा, इकडे जाऊ तिकडे जाऊ, याच्या मागे लागू, हे प्रकरण वाढले. आणि याच्यामुळे एक थोडीशी कल्पना येते की तुम्ही स्वतःला जर विश्वास ठेवलात स्वतःवर तर बरंच काही गाठू शकतं. एक्सलंट नाटक आहे आणि प्रत्येकाने पाहायला पाहिजे. कारण आता समाजामध्ये जे चाललंय की सगळेजण काही ना काही प्रॉब्लेममध्ये आहेत आणि मग कुठचा तरी बुवा कुठच्या तरी महाराजांकडे जातात. तर तसं नाही व्हायला पाहिजे. एकदम प्रॅक्टिकल नाटक आहे आणि सुंदर आहे. म्हणजे प्रश्नच नाही. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स घ्यायला हवा प्रत्येकाने. असंच नाटक आहे. दावा है देशभक्ती का. काय म्हणलं? देशभक्तीबद्दल. चला तर हे वेगळ्या विषयावरचं नाटक प्रेक्षकांना आवडलंय यातच या नाटकाचं यश आहे नाही का. झी 24 तास साठी मुग्धा देशमुख, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.